आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। डॉक्टर प्रसाद कलकोटे, मी परभणी येथे नेत्ररोग तज्ञ म्हणून काम करत आहे गेल्या 5 वर्षापासून। आपण आज इथे सुहागण या गावामध्ये नेत्ररोग संदर्भात आपण एक कॅम्प कंडक्ट केलेला। त्यामध्ये या शिबिरामध्ये आपण जवळपास एक 200 ते 250 रुग्णांची तपासणी केली, विविध प्रकारच्या आजारांचं निदान केलं। जे मेजॉरिटी आहेत की मोतीबिंदू, यासाठी आपण लोकांमध्ये म्हणजे जे जागरूकता निर्माण केली आणि ज्या पेशंटला गरज आहे त्या पेशंटला आपण मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी आपण नाव नोंदवून त्यांची शस्त्रक्रिया आपण करणार आहोत। विविध आजार पण आपण डायग्नोज केलेले आहेत, मोतीबिंदू, नासूर, पडदा येणे ज्याला आपण टेरिजे म्हणतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे आजारांचे निदान पण केले आणि एक लोकांमध्ये जागरूकता निर्माण केलेली आहे। तुम्हाला या स्वीकार केलं या शिबिरातून जे आमचा प्रमुख उद्देश होता की लोकांमध्ये स्वतःच्या आरोग्याविषयी, नेत्ररोगांविषयी जागरूकता निर्माण करणे, तो एक हा प्रमुख उद्देश होता। या गावचे डॉक्टर शिवाजी भोसले यांनी पण ह्या कामामध्ये सर्वात जास्त सहकार्य केले। त्यांनी एक छानसं शिबिर ऑर्गनाईज केलेलं आहे। विविध डॉक्टर्स येतील आणखी, मी नेत्ररोगाबद्दल बघितलेलं आहे। सर्जन येणार आहेत, पीडियाट्रिशियन, पॅथॉलॉजिस्ट, हे सगळे डॉक्टर्स सेवा देणार आहेत या शिबिरामध्ये। ग्रामीण भाग हा सेवी सुविधांपासून वंचित असतो, तसंच त्यांच्यामध्ये अज्ञान असतं, कधीकधी निष्काळजीपणा असतो। त्या सर्वांवर मात करून आपण कुठंतरी सामाजिक दायित्व या भावनेतून कार्यरत राहावं। ही गावाचीच आम्हाला शिकवण आहे, हे नाही की ही माझी आहे किंवा या गावाचे तसे संस्कार आहेत। मला वाटतं हे जे श्रेय आहे कॅम्पचं, हे डॉक्टर शिवाजी भोसले आरोग्य सेतू टीम असं नसून गावाने स्वयंस्फूर्तीने केलेला कॅम्प आहे। आणि मला वाटतं की या गावाचा आदर्श घेऊन आजूबाजूचे गाव आहेत त्यांनीसुद्धा अशाच प्रकारचे उपक्रम राबवावेत। आणि त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागली तरी आम्ही सर्व टीम, कलकोटे सर असतील, सामाले सर असतील, डॉक्टर बालाजी चव्हाण सर असतील आणि सगळं स्टाफ आहे, तसेच भागवत शिंदे सर, अनिल बुचाले, त्याच्यानंतर आमच्या गावातील प्रमुख व्यक्ती, हे कुठेही आणि त्यांना कधीही म्हणजे कुठल्याही लेवलची मदत लागली तर आपापल्या परीने करायला मिळू शकते।